हॅलो एव्हरीवन. आज आपण या व्हिडिओमध्ये वर्किंग शिकणार आहोत प्रिझमॅटिक कंपास आणि सर्वेअर कंपासचे आणि यांचा डिफरन्स जो आहे मेन तो समजणार आहोत. इथे मी समोर लिहिलेला आहे, तुम्ही बघत पण असाल. तर हा जो आहे आपल्यापाशी आता मी तुम्हाला एक दाखवतो. हा आहे आपला प्रिझमॅटिक कंपास, ठीक आहे. आणि हा जो आहे हा आपला आहे सर्वेअर कंपास. ओके. सो आता काय आहे विषय, यामध्ये बघा हा जो प्रिझमॅटिक कंपास आहे याचा जो लिस्ट काउंट असतो तो असतो 30 मिनिट्स, ठीक आहे. इथं लिहून आहे, मी दाखवतो तुम्हाला. प्रिझमॅटिक कंपासचा 30 मिनिट्स हा डिस्काउंट आहे आणि सर्वेअरचा 15 मिनिट. यामध्ये आता बघा होल सर्कल बिरिंग 360. आता ह्या तर छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला समजेलच. 0 चालू होईल आणि पुन्हा 0वरती 360 येईल. आणि यामध्ये काय सर्वेअरमध्ये 90 हे क्वाड्रंटल बिरिंग असते. 0 to 90 इथे काही ते 0 to 90 मतलब काय की साऊथ ईस्ट किंवा साऊथ वेस्ट, आणि पुन्हा नॉर्थवरती 0 आहे तो नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट, या पद्धतीने जे रिडिंग होतात बिअरिंग घेतल्या जातात. त्यामध्ये इथं बघा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण प्रिझमॅटिक कंपास बघूया तर यामध्ये कसं आहे, हा जो 0 आहे तुम्हाला जनरली आपण काय अज्यूम करतो की नाही बा नॉर्थ जो आहे नॉर्थवरती 0 असायला पाहिजे, तर नाही. इथे जे आहे ना यामध्ये साऊथवरती आणि 0 दिला आहे आणि साऊथवरून असा चालू होईल नॉर्थला 180 आणि पुन्हा मग जेव्हा तुम्ही साऊथला असाल तर इथे 360, या पद्धतीने याला ग्रॅज्युएशन. तर हे जे आहे ना ही आपली निडल आहे. ओके, ही निडल आहे, हा त्याचा केस आहे. आणि यामध्ये सर्वेअर कंपासमध्ये काय आहे की बघा इंटरचेंज एक शब्द येतो इथे. इंटरचेंज म्हणजे काय, साऊथला तुम्ही बघसाल तर 0 आहे, साऊथला 0 आहे, ठीक आहे. पण इथे बघा वेस्ट आणि ईस्ट हे कसे आहे आपसात इंटरचेंज झालं आहे. यामध्ये तर नाही झालं आहे, ठीक आहे. यामध्ये जसे होते नॉर्मल त्याच पद्धतीने आहे, फक्त ग्रॅज्युएशन साऊथपासून चालू झालं आहे. इथे कसं आहे 0 90, पण 90 इथे का ईस्ट ॲक्च्युली हा तर इकडे असायला पाहिजे होता, पण इकडे नाही आहे, इंटरचेंज करण्यात आलं. हे लक्षात ठेवा. इंटरचेंज हा शब्द कुठे येईल आपल्या सर्वेअर कंपासमध्ये क्वाड्रंटल बिरिंगमध्ये, ठीक आहे. इंटरचेंजचा पण झाला. इंडेक्स, आता इथे काय म्हटलं आहे नॉट ॲक्ट ॲज अ इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय, याला मी तुम्हाला जेव्हा आपण वर्किंग करूया तेव्हा समजेल. इंडेक्स म्हणजे काय की ही जी आहे ना निडल, ही जी निडल आहे या निडलला जेबेल निडल्स, इथे लिहिलं आहे मी नाव जेवेल रिबेल, तुम्ही जसं पण लक्षात ठेवा याला. तर ही कशी पॉइंटेड आहे बघा, ही अशी पॉइंटेड आहे. तर ही पॉइंटेड असल्यानेच याला जेवेल निडल म्हणतात. आणि इथे पण लिहून पण असेल की ही जी निडल आहे इंडेक्स जेवेल निडल पॉइंटेड असते, ठीक आहे. हे लक्षात आलं यामध्ये सर्वेअरमध्ये. आणि ही ॲक्ट ॲज अ इंडेक्स म्हणजे याच्यावरूनच सगळ्या रिडिंग होतात. त्यानंतर इथे बॉक्स, आता हे जे आहे ना बॉक्स आणि निडल ग्रॅज्युएशन हे समजूया आपण. यामध्ये की नाही ही जी आहे ही आहे या अंदरची निडल, ही निडल आहे. आणि कशी फ्रीली सस्पेंडेड असतात. मतलब काय की ही जी निडल आहे ही नेहमी नॉर्थच दाखवाल. जेव्हा तुम्ही याच्यात अंदर बघसाल ती नेहमी नॉर्थ दाखवाल. आता नॉर्थ इकडे आहे तर ही जिओग्राफिकल नॉर्थ दाखवाल. आणि तुम्ही जेव्हा घुमवसाल बॉक्सला तर हा फक्त बॉक्स घुमेल. हा बॉक्स हा इंडिपेंडेंट आहे आणि ही जी निडल आहे ही इंडिपेंडेंट आहे. तर हा जो बॉक्स घुमवसाल तर निडल जशा तशी राहील, बॉक्स घुमेल, ठीक आहे. पण या बाबतीत तसं नाही होत. जेव्हा तुम्ही सर्वेअर कंपास बघता तर सर्वेअर कंपासची जी निडल असते आणि ही जी ग्रॅज्युएशन त्या बॉक्सच्या वरती गोंदलेले असतात आणि ही जी निडल आहे ही सस्पेंडेड असते. म्हणजे निडल जेव्हा तुम्ही घुमवसाल तेव्हा बॉक्सची जी रिडिंग आहे ती घुमणार नाही, ही जशान तशीच राहील. याला मी वर्किंगमध्ये तुम्हाला बेटर तरीकेने समजून सांगेल. सध्याला तुम्ही इथे डिफरन्स बघून घ्या एक. त्यानंतर बघा तुम्ही हा इन्व्हर्टेड आहे ना, इन्व्हर्टेड ग्रॅज्युएशन मतलब हेच सांगितलं मी तुम्हाला. इन्व्हर्टेड ग्रॅज्युएशन आहे, जसे नाही पाहिजे तसे इथे दिलेले आहेत. 0 साऊथला घेतला आहे त्या पद्धतीनं. इथे काय रिंग इज नॉट रोटेड विथ हे पण झालं आहे, इन्व्हर्टेड पण झालं आहे. आणि बायसेक्शन अँड हे बायसेक्शन्स अँड रिडिंग हे सायमल्टेनियसली होते. हे कसं काय मी तुम्हाला वर्किंग थ्रू सांगतो. त्यानंतर बघा सेंटरिंग केलं जातं. जेव्हा तुम्ही प्रिझमॅटिक कंपास यूज कराल तेव्हा तुम्हाला सेंटरिंग करावं लागेल. सेंटरिंग, आता मला हे नका विचारू सेंटरिंग कशी असते, हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. सेंटरिंग काय असते की बस आपण प्लॉम्बॉब टाकतो आणि जे आपल्याला पॉईंटवर पाहिजे त्या पॉईंटवर आपण पॉईंट मार्क करतो आणि त्याला सेंटरवर आणून बाकीची प्रोसेस करतो. लेवलिंग काय ट्रफ कंपास त्याला लेवलिंग कंपास म्हणतात ना. बबल असतो, बबल आपल्याला सेंटरवर आणायला लागतो, तर त्यांनी लेवलिंग होते. आणि सगळ्यात शेवटी फोकसिंग. आता फोकसिंग काय मी तुम्हाला याच्या पुन्हा सांगतो, ठीक आहे. आणि यामध्ये काय असते, फक्त आपल्याला सेंटरिंग करावं लागते आणि लेवलिंग करावं लागते, फोकसिंगची गरज नाही. का बरं, मी हे तुम्हाला वर्किंग सांगते. याची आता वर्किंग बघूया एक एक करून. तर आता आपण प्युअरली फक्त प्रिझमॅटिक कंपासबद्दल बोलूया. याचा जो लिस्ट काउंट आहे तो 30 मिनिट्स आहे आणि ग्रॅज्युएशन आहे ते होल सर्कल बिरिंग मतलब 360, ठीक आहे. आता बघूया हा जो आहे हा आपला काय आहे रेंजिंग रॉड. ओके, याला आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. बायसेक्ट कसा करूया आता बघूया आपण. हा जो आहे हा माझा काय
प्रिझमॅटिक कंपास हा मी ठेवला स्टँडवरती, याला सेंटरिंग झालेली आहे. आणि आता मला काय करायचं आहे, रीडिंग घ्यायचं आहे. ठीक आहे, जेव्हा मी की नाही हा जो आहे प्रिझमॅटिक कंपास हा ठेवला, तेव्हा काय झालं आहे, माझ्यावाली जी रीडिंग आहे, जी निडल आहे, त्यांनी मला ही नॉर्थ या साईडने दाखवली आहे, या साईडने. ओके, ठीक आहे, या साईडने मला नॉर्थ दाखवली. आणि जसं मी सांगितलं होतं, ही जी निडल आहे सस्पेंडेड आहे, म्हणजे काय की याला पिवोट केला जाते एका म्हणजे एक जसं की एक असा पिन राहतो, त्यावरती याला ठेवलं जातं आणि हे हालजुल शकते, बॉक्सपासून इंडिपेंडेंट असते. आणि हे जी निडल आहे आणि मला नॉर्थ हा इकडल्या साईडने दाखवला आणि मला जे रेंज करायचा हा पॉईंट करायचा आहे. आता मी काय करतो, मी याला सेंटरिंग झाला आहे. ठीक आहे, तर आता माझा हा जो कंपास आहे, कोणता प्रिझमॅटिक कंपास, यांनी जो नॉर्थ आहे तो मला इकडे दाखवला आहे. पण आता मला काय पाहिजे, मला ते या रेंजिंग रॉडला बायसेक्ट करायचं आहे. म्हणजे मला हा अँगल जो आहे, हा अँगल मला चेक करायचा आहे किती आहे. तर जिओग्राफिकल नॉर्थ इकडे दाखवत आहे. मी काय करणार, माझा जो प्रिझम आहे यांनी बायसेक्ट करणार माझ्यावर रेंजिंग रॉडला. तर ही जी निडल आहे ही सस्पेंड आहे, ही तेच दाखवेल. माझा हा जस्ट प्रिझम जो आहे तो मी या पद्धतीनं हे करणार. आणि आता हे बायसेक्ट झाला आहे. हा जो माझा प्रिझमनी मी याला बायसेक्ट केलं, हे सरळ या लाईनीत आला आहे. आणि आता हा जो अँगल क्रिएट झाला आहे, हा अँगल, हा वाला जो अँगल क्रिएट झाला आहे, हा अँगल माझी बिअरिंग असते. ठीक आहे, आणि हेच मला या प्रिझमॅटिक कंपासून माहिती पडते. आणि हा इथे जर तुम्ही चेक करसाल तर हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल बनला हा सेमच राहील. तर ही मला प्रिझमने भेटते. आणि एक गोष्ट दाखवतो तुम्हाला मी अजून, तुम्ही बघा इथल्या साईडनं की नाही एक वेन असते. जेव्हा तुम्ही एक सर्क्युलर असते, जेव्हा सर्क्युलरला आपण काय म्हणतो, लेन्स म्हणतो. आणि जेव्हा एक रेक्टँग्युलर असते ते याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट वेन. त्या ऑब्जेक्ट वेनला तुम्ही असं वर्त करायचं आणि बायसेक्ट करायचं आणि रीडिंग घ्यायची. तर ही जी वर्किंग झाली ही झाली आपल्या प्रिझमॅटिक कंपासची. आता मी तुम्हाला सर्वेअर कंपासची सांगतो. जो कंपास आहे हा कोणता आपला सर्वेअर कंपास. सर्वेअर कंपासचा डिस्काउंट काय असतो, 15 मिनिट. आता ठीक आहे, याला मी काय केलं, आता सध्याला सेंटरिंग पण झाल्याची, लेवलिंग पण झाली आणि फोकसिंगची गरज नसते. आता बघूया, यांनी काही नाही नॉर्थ जो आहे तो मला इकडे दाखवला आहे. ठीक आहे, यांनी माझा जो नॉर्थ आहे तो मला इकडे दाखवलेला आहे. आणि पण माझा जो रेंजिंग रॉड आहे तो मला इथे बायसेट करायचा आहे, हा मला बायसेट करायचा आहे. तर याला मी काय करणार, तुम्हाला मी म्हटलं की ही जी निडल आहे ही काय जेवेल निडल, आणि ही नेहमी जे आहे ना पॉइंटेड करणार नॉर्थकडे, ही नेहमी नॉर्थकडे पॉइंटेड करणार. आणि ही जी असते ना याला काही सस्पेंड, आता जसं आपली जी ही काय म्हणते प्रिझमॅटिक कंपास होता, त्यामध्ये आपली जी निडल होती ती काय होती, सस्पेंडेड होती, तिच्यावरती ग्रॅज्युएशन्स होती. तर ती एकाच ठिकाणी राहत होती. आपला जो बॉक्स होता तो हालत होता. यामध्ये बघा काय होते, ही जी निडल आहे ही वाली इंडेक्स निडल, ही कशी काम करते, इंडेक्स म्हटलंय ना, तर ती कशी काम करते, ही जी आहे ही नेहमी नॉर्थ पॉईंट आउट करेल. ठीक आहे, नॉर्थ पॉईंट आउट करेल. आता मी काय करणार आहे, माझा जो हा बॉक्स आहे खालचा, कारण की याच्यावरती ग्रॅज्युएशन्स आहे, तर हा मी काय करणार, साईट करणार. कसा साईट करणार बघा, हा जो आहे इथे ऑब्जेक्ट वेन आहे आणि सॉरी आय वेन आहे, आय वेन. ठीक आहे, याच्यावरती बघा छोटीशी गॅप आहे आणि या गॅपने मला बघावं लागतील. आणि ते काय आहे ऑब्जेक्ट वेन, इथे एक स्लीट असते उभीवाली, हेअर लाईन सारखी असते. याला मला हा जो आहे हा वाला रेंजिंग रॉड हा बायसेक्ट करायचा. मी करतो याला बायसेक्ट, हा मला असाच राहील. आणि आता मी काय करतो, याला बायसेक्ट करतो, तसं मी बायसेक्ट करेल. बघा झाला का बायसेक्ट. ठीक आहे, आता मी माझी जी ही जी काय म्हणते आय वेन आहे याने मी बायसेक्ट केलं आणि माझा इकडे जो ऑब्जेक्ट वेन आहे त्यांनी मला दाखवलं का हा रेंजिंग रॉड आहे. आणि ही जी आहे ती स्टील नॉर्थ दाखवत आहे. मग आता याची रिडिंग कशी घेणार, याची हे जेव्हा तुम्ही बायसेक्ट केली याच्यानंतर तुम्हाला वरती बघावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला रिडिंग डिसाईड करावं लागेल कशी राहील. तर याची रिडिंग कशी राहील, आता बघा इथे काही प्रमाणात जर तुम्ही साऊथवरून घेताय तर साऊथकडून जे दाखवताल तुम्ही बघा, साऊथकडून हा काहीतरी अँगल क्रिएट झाला वेस्टकडे, तर हा वेस्टकडेचा जो अँगल आहे तो किती राहील, तर तुम्ही ते वाचून घ्यायचं. याच्यावरती ही जी आहे बॉक्स यावरती ग्रॅज्युएट राहते ते लिहून टाकायचा. आणि तोच करेल नॉर्थकडून ईस्टकडे, आहे ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना ट्रिग्नोमेट्री रूल का हा आणि हा वाला अँगल सेम राहील. तर या पद्धतीनं सर्वेअर कंपासची वर्किंग असते. ठीक आहे, तर ही एक आहे. यामध्ये तुम्हाला मी असे सोबत इमेजेस दाखवले आहे सगळ्या, आणि थोडे बहुत लिंक्स जे असते इम्पॉर्टंट व्हिडिओजचे किंवा फोटोज वगैरे ते मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. होपफुली तुम्हाला समजलं असेल. जर नसेल समजलं